त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. पहिला जे काय सांगाल एकंदरीत जे प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तुळजाभवानी मातेचे जे मंदिर आहे तिकडे चिनी कंपन्यांचे कॅमेरे आणि त्या संदर्भातला प्रश्न तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित केला. केंद्र सरकारने SQ2C चे नॉर्म्स लावले, त्याचं इम्पॅलिमेंट केलं आणि जे चायनीज कंपनी आहेत किंवा जे SQ2C सर्टिफिकेशन ज्या कंपन्या आहेत त्यांच्याच CCTV बसवणं बंधनकारक केलं असताना कशामुळे सुरक्षेच्या कारणातून देशाची अंतर्गत सुरक्षा असेल, बाह्य यंत्रणेकडनं आपल्या देशाच्या तीर्थक्षेत्र असतील किंवा सरकारी कुठले विभाग असतील याला धोका पोहोचू नये, आपला डेटा बाहेर जाऊ नये ह्या उद्देशाने केंद्र सरकारने 2024 मध्ये हा निर्णय घेतला. परंतु तुळजाभवानी मंदिर एवढं महत्वाचं तीर्थक्षेत्र असताना, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असताना त्या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणून तर चायनीज कंपन्याचं CCTV बसवत असेल ह्यापेक्षा दुर्दैवाची कुठलीच गोष्ट नाही. आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणतो, हेच आहे का हिंदुत्व यांचं? तिथे राम मंदिरात दानपेटीत चोरी होते, इकडे तुळजाभवानीची सुरक्षित एवढा मोठा अक्षम्य अशी चुका केल्या जातात आणि पैसे खाण्यासाठी. देवाला तरी सोडा एवढंच माझं म्हणणं आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी केंद्र सरकारच्या गाईडलाईन असताना तिकडे CCTV कॅमेरे चायनीज चिनी कंपन्यांचे पाहायला मिळतात. मग याला पाठीशी कोण घालते? त्यात काही राजकारणी आणि काही अधिकारी, मग स्पष्ट काल हाऊसमध्ये पण तेच बोललो, काही राजकारणी काही अधिकारी ते चौकशी व्हावी आणि सत्य महाराष्ट्र जनतेसमोर यावं. सरकारचा पण त्याला पाठिंबा आहे. सरकारचा पाठिंबा असं होऊ शकतं का? हे तुम्हीच सांगा. एवढी हिंमत सरकारचा पाठिंबा असं कुणी करू शकत नाही, पण सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी आणि यावर चौकशी करून सत्य समोर आणावं. शेवटचा प्रश्न, 3 आठवड्यांचं अधिवेशन होतं, आज शेवटचा दिवस आहे, काय घेऊन चाललाय? या सरकारची मोठी स्वप्न आणि अंमलबजावणी शून्य. हजारो प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या जनतेसमोर, प्रत्येक पावलावर एक प्रश्न आहे, परंतु सरकार याबाबतीत कुठल्याही गांभीर्याने घेत नाही. मी नेमक्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत नाही. राजकारणात प्रचार सभेत केल्यासारखी भाषण विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडनं होतात. त्यामुळे दुर्दैव आहे. खरं तर सर्वसामान्य प्रश्न जे विचारले त्याला स्पेसिफिक उत्तर गेलं पाहिजे, त्यातून मार्ग निघाला पाहिजे. असं काही होताना दिसत. शेतकऱ्यांना दिलासा दिला? शेतकऱ्यांना दिलासा तर एकाही शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, पण जाहिराती मात्र खूप मोठ्या कोट्यावधी रुपयाचे लागलेले आहेत. कॅमेरा पर्सन अवधेश करी सर, वैभव पाटील, मुंबई.